तुम्ही पण त्या 90% लोकांमधून आहात का, जे लिंबू पाणी, साखर मिक्स करून बोलतात, की झालं लिंबू सरबत? तर खरं सांगू का, तुम्हाला ती सिक्रेट तरीका माहीतच नाही. तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करते असा नवीन लिंबू सरबत बनवण्याचा तरीका, जो तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेला नसेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यात मी 6 लिंबू टाकलेले आहे. आता आपण लिंबांना एकदम स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. तर इकडे बघा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. आता आपण लिंबांना या प्रकारे कट करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपण लिंबांना कट करून यात घालणार आहोत. तर बघा मी येथे 2 लिंब कट करून यात घातलेले आहे आणि 2 लिंब बिगर कट केल्याचं आपल्याला यात घालून घ्यायचे आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पाणी घातलं की आपण याला एकदम छान असं ग्राइंड करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं ग्राइंड करून घेतलं. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यात एक चाळणी टाकवायची आहे आणि या प्रकारे याला गाळून घ्यायचं आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं गाळून घेणार आहोत. तर बघा चमच्याच्या मदतीने यातला जो पण रस आहे तो सर्व रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला लिंबाचा रस बनवून रेडी झालेला आहे. आता आपण यात थंड 1 ग्लास पाणी घालणार आहोत. सोबतच यात मी आईस क्यूबसुद्धा घातलेले आहेत. तर बघा यात आईस क्यूब घातले की आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 कप साखर. तर बघा यात मी 1 कप साखर ॲड करून घेतलेली आहे. आता आपण चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे याला आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला या प्रकारे याला मिक्स करत राहायचं आहे. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपली साखर एकदम छान अशी मेल्ट झालेली आहे. आता आपण यात कट केलेले 2 लिंबाच्या स्लाईस घालणार आहोत आणि पुन्हा एकदा याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं. आता इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. यात थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि या प्रकारे आपण यात हे मिश्रण घालून घेणार आहोत. तर बघू शकता आपलं सुपर टेस्टी आणि झटपट बनणारं हे लिंबू सरबत बनवून रेडी झालेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.